राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि हिंदीच्या वापरावरनं सामाजिक आणि राजकीय वाद निर्माण झालेत। विशेषतः मीरा रोड परिसरामध्ये याचे तीव्र पडसाद उमटले आणि याच अनुषंगानं मनसेनं एक सकारात्मक आणि विधायक उपक्रम हाती घेतलेला आहे। बोरिवली पश्चिमेकडे अमराठी व्यापाऱ्यांसाठी मराठीची पाठशाळा हा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाचा उद्देश म्हणजे मुंबईत व्यवसाय करणाऱ्या अमराठी व्यापाऱ्यांना मराठी भाषा शिकून त्यांचं स्थानिकांशी सुसंवाद अधिक सुलभ करणं हा आहे। विशेष म्हणजे या उपक्रमात अनेक व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग देखील घेतलाय। नेहमी दाखवलं जातं की मनसे आणि मराठी आणि व्यापारी हा वाद आहे। व्यापारी बोरली जी गुजराती बहुल मराठा मारवाडी जैन गुजराती आज बोरलीमध्ये जवळजवळ बोरली विधानसभेमध्ये 30% च्या आसपास मराठी आहे आणि बाकी 70% इतर सर्व भाषिक आहेत। त्यात गुजराती वर्ग हा जास्त आहे आणि गुण्या गोविंदांनी आणतात। इकडचा व्यापारी हा समजदार आहे, त्यांचं पोट चालतंय, रोजीरोटी चालते, कशाला वाद करतात? व्यापारी कशाला म्हणतात? व्यापाऱ्याला व्यापार करत असतो, त्याला वादाशी काही संबंध नसतो। हे जाणीवपूर्वक दाखवलं जातंय आणि मतांचं पोलरायझेशन करण्याचा हा प्रयत्न दिसतो मला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।